भारताच्या एका लहानशा गावात एक विचित्र घटना घडू लागली. रात्री काही घरांमध्ये अज्ञात आवाज येत होते. भिंतींवर विचित्र सावल्या दिसत होत्या आणि काही लोक अचानक आजारी पडू लागले होते. काहींना अस्वस्थ वाटू लागलं. काहींना स्वप्नात भयानक दृश्य दिसू लागली. गावात भीतीचं वातावरण तयार झालं. गावकऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम. गावकऱ्यांना हे अपशकुन वाटू लागलं. कोणी म्हणालं, ही नक्कीच एखाद्या वाईट आत्म्याची सगळी करामत आहे. काहींनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी गावात एक साधू राहत होता, ज्याला गावातून हकलून दिलं गेलं होतं. त्याने शाप दिला असावा. अफवा पसरू लागल्या आणि लोक अधिकच घाबरले. हे काहीतरी भुताटकी आहे, एका वृद्धाने सांगितलं. गावात काहीतरी वाईट घडणार आहे. लवकरच गावकऱ्यांनी निर्णय घेतला की यावर उपाय करण्यासाठी त्यांनी एखाद्या सिद्ध बाबाला बोलवायला हवं. भोंदू बाबाचा प्रवेश. एका व्यक्तीने जवळच्या जंगलात राहणाऱ्या एका प्रसिद्ध भोंदू बाबाची माहिती दिली. तो म्हणाला, तो बाबा खूप शक्तिशाली आहे. त्याने अनेकांची संकट दूर केली आहेत. गावकऱ्यांनी त्या बाबाला बोलवण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसांनी बाबा गावात आला. त्याच्यासोबत काही शिष्य होते. त्याने गावकऱ्यांना बोलावून सांगितलं की गावावर काळ्या जादूचा प्रभाव आहे. तुमच्या गावावर वाईट शक्तींचं सावट आहे. बाबा गंभीर आवाजात म्हणाला, जर तुम्ही मोठा हवन आणि काही विशेष उपाय केले नाहीत तर ही आपत्ती वाढतच जाईल. गावकरी अधिक घाबरले. काहींनी आपली जमीन विकून बाबासाठी दान देण्याचा विचार केला. बाबा, आम्ही काहीही करू. एकाने हात जोडले. रोहित, तार्किक विचार करणारा एक तरुण. या गावात रोहित नावाचा एक तरुण राहत होता. तो शहरात शिकून आलेला होता आणि विज्ञान, तर्क आणि पुराव्यांवर विश्वास ठेवत असे. जेव्हा त्याने हे ऐकलं तेव्हा त्याला काहीतरी संशय आला. त्याने विचारलं, बाबा, तुम्हाला कसं ठरवलं की हे भुताटकी आहे? बाबाने थोडा वेळ काढला आणि मग म्हणाला, माझ्या तंत्राने कळतंय. पण रोहित समाधानकारक उत्तरांशिवाय थांबणारा नव्हता. त्याने सगळी माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला. खरं कारण शोधण्याचा प्रयत्न. त्याने पहिल्यांदा त्या घरांमध्ये जाऊन पाहिलं जिथे सावल्या दिसत होत्या. काही वेळ परीक्षण केल्यावर त्याला एक गोष्ट लक्षात आली. रात्री विशिष्ट कोणात प्रकाश पडला की त्या सावल्यांचा भास होत होता. दिवसा ढवळ्या तसंच निरीक्षण केल्यावर त्याला खात्री पटली की हे काहीतरी भूतबाधा नाही. यानंतर तो त्या घरात गेला जिथे आवाज येत होते. काही वेळ बसून राहिल्यावर त्याने शोधून काढलं की आवाज झाडावर बसलेल्या वटवाघळांमुळे येत होते. झाडाच्या फांद्या वाऱ्यामुळे घराच्या भिंतींवर घासल्या जात होत्या, ज्यामुळे रात्री लोकांना ते भीतीदायक वाटत होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या लक्षात आली. ज्या लोकांना अचानक त्रास होऊ लागला होता ते जवळच्या विहिरीचं पाणी पित होते. त्याने ते पाणी तपासणीसाठी पाठवलं आणि तिथेच सगळा उलगडा झाला. ते पाणी दूषित झालं होतं, त्यामुळे लोकांना त्रास होत होता. गावकऱ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न. रोहितने गावकऱ्यांना हे सगळं समजावून सांगायचं ठरवलं. पण अंधश्रद्धेने भारावलेल्या लोकांना हे समजावणं सोपं नव्हतं. त्याने गावच्या चौकात सगळ्यांना बोलावलं आणि एक प्रयोग केला. तो म्हणाला, मी आता ज्या घरात सावल्या दिसतात तिथे जाऊन दिवसा निरीक्षण करणार आहे. चला, तुम्ही सगळे बघा. गावकरी गेले. त्यांनी पाहिलं की तसंच उजेड टाकल्यावर तेच सावल्यांचे आकार दिसायला लागले. यानंतर तो त्यांना त्या झाडाजवळ घेऊन गेला जिथून आवाज येत होता. तो म्हणाला, रात्रभर इथे थांबा आणि बघा आवाज कसा येतो. लोकांनी बघितलं आणि त्यांना सगळा प्रकार समजला. शेवटी त्याने पाण्याचा अहवाल दाखवला आणि लोकांना समजावलं की आजारपणाचं कारण भूत नव्हतं तर दूषित पाणी होतं. अंधश्रद्धेवर विज्ञानाचा विजय. लोकांच्या डोळ्यावरचं अंधश्रद्धेचं पट्ट हटू लागलं. त्यांनी बाबाकडे पाहिलं, जो अजूनही काहीतरी कारण शोधत होता. पण आता लोकांनी ठरवलं की ते सत्याचा स्वीकार करतील. बाबा, आता आम्हाला कुठल्याही हवनाची गरज नाही, एका गावकऱ्याने ठामपणे सांगितलं. हळूहळू गावात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू लागला. लोकांनी पाणी शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. जुन्या अंधश्रद्धांना दूर करण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी भविष्यात कोणत्याही गोष्टीवर सरळ विश्वास ठेवण्याऐवजी तर्क आणि पुराव्यांचा विचार करण्यास सुरुवात केली. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. भीती आणि अंधश्रद्धेच्या आधारे निर्णय घेण्याऐवजी विज्ञान, तर्क आणि पुराव्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण सत्य हे नेहमी सत्यच असतं. फक्त आपल्याला ते शोधण्याची इच्छाशक्ती लागते. तर आशा करते की तुम्हाला ही आमची छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.